गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग मित्रांनो, कसा गेला कालचा तुमचा दिवस हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कोणाला काय प्रॉफिट झाला किंवा कोणाला काही लॉस झाला तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो, आजचा दिवस हा खूपच वेगळा आहे, कारण काल फेडची मीटिंग होती हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर फेडची मीटिंग काल झाली आहे आणि आज मार्केट गॅपअप ओपन होतं आहे, तेही थोडं नाही तर अराऊंड 200 पॉईंटच्या आसपास. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्यांनी कॉल ऑप्शन सेल केले असतील काल की मार्केट रेंज बाउंड राहील ह्या हिशोबानं, त्यांची आज काय अवस्था होईल, किती लॉसेस दिसत असतील त्यांच्या अकाउंटला. तर मित्रांनो, मार्केट हे असंच असतं. आता मार्केट एवढं मोठं गॅपअप ओपन होण्यामागचं कारण नक्की काय आहे? तर मित्रांनो, गॅपअप ओपन होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे फेडची मीटिंग. कारण फेडच्या मीटिंगमध्ये काल पॉवेलने डिक्लेअर केलं की येत्या 2024मध्ये आपण 2 वेळा रेट कट्स करणार आहे. मग साहजिकच आहे, जर रेट कट होणार आहे तर मार्केट 100% बुलिश राहणार आहे. मित्रांनो, आज मार्केट गॅपअप ओपन होऊन 21,000च्या वरतीच ओपन होत आहे आणि त्यानंतर कदाचित ते 21,000च्या वरतीच आज बंद होईल. आणि जर 21,000च्या वरती बंद झालं तर मार्केट फुल बुलिश राहील. तुम्ही जर काही चांगले स्टॉक्स सिलेक्ट केले असतील तर आता वेळ आहे ते स्टॉक्स तुम्ही बाय करण्याची. नक्कीच तुम्हाला इथनं पुढे चांगला प्रॉफिट पाहायला भेटेल. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुम्ही बाय ऑन डिप करू शकता, परंतु सेल ऑन राईज करू शकत नाही, कारण ट्रॅप होऊ शकतं. तर ते आज घडले. काल विचार करा तुम्ही की मार्केट जवळजवळ अराउंड 150 पॉईंटच्या आसपास खाली गेलं होतं. किती मोठी अपॉर्च्युनिटी होती बाईंग करण्याची, परंतु हे कोणाला माहीत असतं. हा सगळा अंदाजावरती चालणारा खेळ असतो, प्रोबॅबिलिटी गेम. तर एकंदर सगळं ॲनालिसिस व्यवस्थित आहे आणि जसं काही एखादी स्क्रिप्ट लिहिली अशा पद्धतीनंच हे बुल रन चालू आहे. म्हणजेच लार्ज सेंटिमेंट जे आहे तर ते बुलिश आहे आणि जे शॉर्टर सेंटिमेंट होतं ते कन्सॉलिडेशनचं होतं, जे आता ऑलमोस्ट संपले असं तुम्ही म्हणू शकता. कारण मार्केटला जो ट्रिगर पाहिजे होता तर तो मिळाला आहे. आणि राहिला प्रश्न एफ आय एचचा आणि डी आय एचचा. तर मित्रांनो, कालसुद्धा एफ आय एचने 4,000 कोटीचं बाईंग केलं आणि तेही एकाच एफ आय आयने, म्हणजे एकाच फॉरेन इन्स्टिट्यूशनने 4,000 कोटीचं बाईंग केलं, तेही ॲक्सिस बँकमध्ये. त्यामुळे ॲक्सिस बँकमध्ये तुम्हाला इथनं पुढं चांगली रॅली पाहायला मिळू शकते. फारच स्ट्रेंज आहे की एवढे मोठे पैसे एकाच स्टॉकमध्ये कुठल्या तरी एकाच फॉरेन इन्स्टिट्यूशनने टाकलेले आहेत. आता काल जे मार्केट लोअर रेंज होती ती ब्रेक करून खाली जाण्यामागचं कारण सुरुवातीला माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण नंतर जेव्हा मी व्यवस्थित चेक केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की मार्केटला एक करेक्शन हवंच होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे 4,000 कोटीचं ब्लॉक डील झालं ना, तर त्याचं सेंटिमेंट मार्केटने निगेटिव्ह घेतलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपला जो काही कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला होता, परंतु मागच्या महिन्यापेक्षा खराब आला होता. हे लक्षात आलं का तुमच्या? यामुळे या दोन गोष्टींमुळे काल मार्केट थोडंसं गॅपअप ओपन होऊन सुद्धा ते सस्टेन होऊ शकले नाही आणि ते खाली आलं. आणि खाली आल्यानंतर एक डीप दिला आणि मार्केट पुन्हा वरती गेलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हे बुल रन पुन्हा सुरू झालेलं आहे असं माझं तरी मत आहे. आणि आता कुठलंही पोझिशन शॉर्ट करण्यामध्ये किंवा मग पुट बाय करण्यामध्ये कुठलंही हाशील आहे असं मला वाटत नाही. लॉसच होऊ शकतो. आता कॉल ऑप्शनमध्ये, कॉल बाईंगमध्ये किंवा मग पुट रायटिंगमध्ये फार चांगले पैसे मिळतील. आणि आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने तर काही ॲनालिसिस करण्यात अर्थच नाही आहे, कारण ओपन इंटरेस्टवरती काही राहिलेलं नाही आता. आता हे सगळं 1-2 दिवसामध्ये पुन्हा सेट होईल की ओपन इंटरेस्ट कुठे जास्त जनरेट होतो किंवा काय. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत जा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, की शक्यतो ओव्हरनाईट पोझिशन कधीही घेऊन जात जाऊ नका. आणि शक्यतो सेलिंगची पोझिशन तर कधीच नाही, कारण तिथे लॉस अनलिमिटेड असतो. त्यामुळे ऑप्शन सेल जर करायचा असेल तर तो मार्केट सुरू झाल्यावरच करावा, परंतु ओव्हरनाईट कधी घेऊन जाऊ नये. आणि आपण आपले स्टॉक्स तर ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकतोच, काही अडचण नाही त्याला. तर मित्रांनो, आता ही वेळ आहे चांगले चांगले स्टॉक्स खरेदी करण्याची, जे तुम्हाला आता चांगल्या प्राईसमध्ये मिळत आहेत हे लक्षात ठेवा. आणि आज जर मार्केट 21,000च्या वरती बंद झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट लवकरच 22,000ला टच करेल, असं माझं मत आहे. तर मग मित्रांनो, एकंदर मार्केटमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. तर आय होप तुम्ही चांगली ट्रेडिंग करत असाल. जर आपल्याला काही आज चांगले ट्रेड मिळाले तर पाहूयात, करण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात.
भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ही प्री मार्केट रिपोर्टमध्ये मिळणारी माहिती तुम्हाला ट्रेडिंग करताना काही उपयोगी पडते का, हे सगळं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.